खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सर्वांची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. कुठे ना कुठे काहीतरी अडचणी असतात समाजामध्ये. आपण सगळेच परिपक्व नसतो, परंतु पालकांची इच्छा असते की मला असा जावाई पाहिजे, त्या मुलीला माहिती पाहिजे असतं की मला असा नवरा पाहिजे, परंतु पालकांची इच्छा असते की मला नोकरीलाच जावाई पाहिजे. आता मला सांगा, आजच्या याच्यामध्ये गेलेल्या 15 वर्षात ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये नोकरी आहेत कुठे? मग मुला मुलीच्या अपेक्षा कशा पूर्ण होणार? परंतु आपण सर्वांनी असा विचार केला पाहिजे, मी खूप मोठा अधिकारी आहे, मी खूप मोठा अधिकारी, मी एखादी ग्रामीण भागामध्ये माझी मुलगी दिली पाहिजे, एखादी झोपडपट्टी भागामध्ये चांगली फॅमिली बघून त्या ठिकाणी मी दिलं पाहिजे. कारण 2 कुटुंबांचा उद्धार होईल. 2 कुटुंबांची एकमेकांची बघितल्यामुळे त्याची समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा वाढेल. असं न करता आपल्या समाजामध्ये तिसरी पिढी तयार झालेली आहे. एक उच्चवर्गीय माणूस त्याच्या लेवलने बघतो आणि मध्यमवर्गीय माणूस त्याच्याप्रमाणे बघतो, आणि एकदम जो लो असेल की तो हातमजूर असेल, काही शेतमजूर असेल, असा माणूस तो त्याच्या याच्यामध्ये बघतो. असं न करता आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलं आहे त्याचे विचार जर आपण खऱ्या अर्थाने ठेवले, आणि आपल्या वयोगटातली जी पिढी होती, कधी शिक्षण बघत नव्हते, कधी